आईचा स्वभाव एवढा कडक आहे. पाहुण्यात बरेच लोक आईला नाव ठेवत असतील आईचा स्वभाव कडक आहे म्हणून, पण मी सांगतो मी जे घडलो आज ते आईमुळेच घडलोय. आईने आमच्यासाठी जे काही केलंय ते आमच्यासाठी कोणी करू शकणार नाही. माझ्या भावाने आईला सरप्राईज ठेवासाठी आम्हाला एवढं ह्याच्यात ठेवलं होतं की आईला सांगायचं नाही. आईला 2 दिवस झाले माझ्या घरी नेऊन ठेवले. माझ्या पोराने एवढी तयारी केली पण मला काय असं वाटलं नाही एवढं मोठा वाढदिवस करते. आई ही सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची असते. आईबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांनी आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीने मस्त नियोजन केलेलं आहे. हो, आईच्या गळ्यामध्ये परमाळ आहे. आईच्या पाटल्या आहेत तिथं. आणि पैठणी आईला घेतलेलीच आहे. आईने दुसरी घातली पैठणी. हॅपी बर्थडे टू नमस्कार सर्वांचे द कोकणी फॅमिलीच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आम्ही आलो सुरेश सरांच्या घरी. काहीतरी डेकोरेशन शिजतंय मागं. काय प्लॅन आहे सर, थोडंसं थोडक्यात सांगा आम्हाला. आज आमच्या आईचा वाढदिवस करायची योजना आहे. 62वा वाढदिवस आहे 61 पूर्ण निमित्त. आणि आईला सरप्राईज द्यायचा असे विचार आहे. बघू आता आईला सरप्राईज कसा मिळेल. म्हणजे इतरांना सर्वांना सांगितलं पण आईला माहित नाही. आईला फक्त माहित नाही, बाकी इतर जवळच्या लोकांना सांगितलं. ओके. हे जे दिसते समोर ते छान डेकोरेशन यांनी केलेत सगळं छान. आणि हे टेरेसवर आम्ही आहोत. मोठा परिसर आहे छान. सगळे पाहुणे आता जमणार आहेत, मित्रमंडळी जमणार आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. काय प्लॅन आहे डोक्यात, काय करायचं विचार आहे, काय आणलं का आपण? काकूचा वाढदिवस आहे, त्यांच्या मुलांना त्यांना सरप्राईज द्यायचा आहे म्हणून सरप्राईज कसं द्यायचं आहे ते विचार चालू आहे. फ्लावर्स फुल वगैरे सगळं आणलं आहे. सो थोडंसं डेकोरेशन करायचं आहे. कोणते फुलं आणलात? मी गुलाबाचे फुलं आणले आणि चेंडूचे फुलं आणले, ऑरेंज कलर आणि येलो कलर आणि सेवंतीचे पण फुलं आणले. आता आपण बघत आहे डेकोरेशनची तयारी फुलांपासून. म्हणजे स्वागत सगळी टीम, डेकोरेशनची टीम. हे बघा डेकोरेशन तयारी चालू आहे मस्त. डेकोरेशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष लोक काम करत आहेत. छान मस्त दिसत आहे. पहिला सुरुवातीला तुम्ही पाहिलं टेबल छोटं होतं ते, पण डिमांड आमची असं वाटलं की वेगळं काहीतरी मोठं दिसावं म्हणून आम्ही मोठं टेबल आणलंय. हे अजून चालू आहे आमचे प्रयत्न. आल्या आल्या मला असं वाटलं की हे मंडप मारलंय, खालनं बघितलं पण वर आल्यावर लक्षात आलं हे खूप फ्रेंडली एकदम. म्हणजे रियूज केलेलं आहे. फेटे आहेत भगव्या रंगाचे आणि त्याला मस्त बॅकग्राऊंड म्हणून वापरलेलं आहे. सुरेश सरांनी आणि त्यांच्या टीमने जबरदस्त नियोजन केलेलं आहे. सुरेश सर छान केलं एकदम. धन्यवाद धन्यवाद. टेबलचं डेकोरेशन बऱ्यापैकी पूर्ण आहे आणि आता डेकोरेशनची टीम वाढलेली आहे. सर्वजण हे बघा मस्त करत आहेत. आराध्या आले मदतीला, वहिनी आहे आणि पोरं अचानक पाय देऊ नये म्हणून थोडंसं सेफ्टी म्हणून खुर्च्या मध्ये ठेवली आहे. आणि सर्व पाहुणे मंडळी आल्यात. काय म्हणताय मग? काय नाही, 65वा वाढदिवस आहे वहिनीचं. करणार आहे डेकोरेशन चालू आहे. हे डेकोरेशनची टीम वाढलेली आहे सध्या नवीन. गुलाबाच्या पकळणी आई लिहित आहेत. सर काय नवीनच बघालो. हे इथं आपल्या सुरेश सरांच्या घरी कार्यक्रम आहे. तरी आम्ही मोबाईलमध्ये दौलत सरांनी आम्हाला माईक काढून दिलेलं आहे. तिथं आवाज येतो माईक. सगळ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज या ठिकाणी नारायणकर कुटुंबियांच्या वतीने आम्ही सगळ्यांचं स्वागत करतोय. थोड्याच वेळात एका कौटुंबिक सोहळ्याला नवरदेव पण कामाला लागले. भावी नवरदेव पण कामाला लागलेले आहेत. चेहरा चमकाला. हा चेहरा चमकलेला आहे. थोडा काही वेळापूर्वी त्यांनी जाऊन मस्त फेशियल वगैरे करून आलेले आहे. सगळ्यासमोर सांगायचं नव्हतं.
हे बघा सगळे फुलं वाटत आहेत. हो उभं राहा सगळे प्लीज. सगळे उभा राहा प्लीज. श्रुती हे बघा लवकर आराध्याकडनं फुलं घ्या. हे बघा इथे. बोलवते बाहेर. ऐश्वर्या असं फॅमिली नुसार थांबा. मस्त दिसतंय. काय नाही मामीचं आज 61वा वाढदिवस आहे. सरप्राईज पार्टी आणि बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. सगळेजण मस्त तयार होऊन आलेले आहेत. आणि आता हे फुलांचं सेलिब्रेशन हे बघितलं नाही. हे बघा दाखवले की सर दाखवले. हे बघा सगळे लोक थांबलेत मस्त तयार होऊन. असं टाकायचं. बोलू दे. तुमची जोडी कुठे आहे? जोडी नाही. बटन कोण चालू करणार? लाईट कोण बंद करणार? चालू करणार. हॅलो हो तुम्ही बी वर या म्हणा. हो जोडीने या म्हणा. लाईट चालू करा. ओ मामा गावा तुमची आल्यावर बर्थडे म्हणा. मामी आले. हा चालू करा चालू. थांबा. हा 1 2 3 गॅस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हो ते खुर्च्या लागली. हो सर केकच्या वरचं कुठं आहे सगळं? जरा केकची संकल्पना सांगा की. हो, आईच्या गळ्यामध्ये बोरमाळ आहे. हा आईच्या पाटल्या आहेत तिथं. हा हा आणि पैठणी आईला घेतलेलीच आहे. वा. आईने दुसरी घातली. दुसरी एक पैठणी आहे. तिथं स्कॅम झालेलं आहे समजून घ्या. नाही पैठणी आता घालणार आहे. घालणार आहे. घालणार आहे सगळं. हे बघा दिव्याची तयारी पण सुरू आहे मस्त. अतिशय धडपडीने डेकोरेशन टीम पण काम केलेले आहे सर. हो हो एकदम धडपडीने. मस्त झालं डेकोरेशन बघा. किती मोठं वय एवढं नॅचरल झालं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपल्या सगळ्यांचं स्वागत करायचं आहे. जोरात टाळ्या होऊ द्या. आज या ठिकाणी नारायणकर कुटुंबियांमध्ये अतिशय आनंददायी सोहळा होणार आहे. तर सोहळ्याचं कारण असं आहे की आमच्या मामी सुनंदर मामीचा आज 61वा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांनी आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीने मस्त नियोजन केलेलं आहे. इथलं डेकोरेशन, इथली मागची सजावट आणि हा केक आणि ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्यच तुम्हाला खूप काही सांगून जात असेल. मस्तपैकी नियोजन झालेलं आहे. तर आता 61 दिव्यांनी आपण औक्षण करणार आहोत मामींचं. तर सगळ्या महिलांना मी विनंती करतो त्यांनी ती सुरुवात करावी. जबरदस्त वातावरणात बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. चला पुढचा इव्हेंट काय आता? हा औक्षण झालेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू. जास्त पहिलं पुढे. एक आण नाही लवकर. ओके नवरी परत एकदा दाखव.
देखील एकीकडनं का? हा, दोन्ही मुलींकडून छानसं गिफ्ट आईला आहे. व्हिडिओ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामी, हॅपी बर्थडे टू यू. आज या ठिकाणी मामीचा वाढदिवस सगळ्यांनी मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे. तर वाढदिवसाचं नेमकं प्रयोजन काय होतं, काय काय तयारी सुरू होती आणि काय नेमकी संकल्पना हे आता आपल्याला सुरेश सर सांगतील. सुरेश सर, वाढदिवसाचं काय नियोजन कसं? आईचा आज 61वा वाढदिवस आहे. तसं गेल्या वर्षीच 61वा वाढदिवस झाला, पण आम्हाला गेल्या वर्षी काही अडचणीमुळे करता आलं नाही. यावेळेस 62 असला म्हणजे 61 पूर्ण झाले, असं 62वा वाढदिवस जरी असला तरी आम्ही 61 म्हणून साजरा करत आहोत. आणि तयारी कालपासून केली. आईला सरप्राईज द्यायचं होतं. आई आज कार्यक्रमात होती, तिथून आम्ही केला असं आणि झालं व्यवस्थित. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य झाल्यामुळे एकदम छान मस्त कार्यक्रम झाला. आणि आईबद्दल थोडं सांगायचं म्हणलं तर आईचा स्वभाव एवढा कडक आहे. पाहुण्यात बरेच लोक आईला नाव ठेवत असतील आईचा स्वभाव कडक आहे म्हणून, पण मी सांगतो मी जे घडलो आज ते आईमुळेच घडलो आहे. आणि माझ्या आईसारखी जर आई सगळ्यांना मिळाली तर सगळे माझ्या एवढे यशस्वी होऊ शकतील. तुम्हाला कडकपणा वाटत असेल आईचा, पण आईचा जो कडकपणा आहे ते तुम्हाला सुधारण्यासाठी आहे. स्वतःला जे देव पण पाहिजेसाठी जे टाकीचे घाव सुचावं लागतात ते आमची आई देऊ शकते. आमच्या आईसारखी आई ज्यांना मिळेल ते सगळे यशस्वी होतील, एवढंच माझी. आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथमतः आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आईचा आज 61वा वाढदिवस आहे आणि त्यामुळं आईने आमच्यासाठी जे काही केलं आहे ते आमच्यासाठी कोणी करू शकणार नाही. त्यामुळे आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येस. जावई इकडे या, कुठे गेले? म्युझिक सिस्टम या. बरं मी बोलतो, इकडे लक्ष देते. खरं तर लहानपणापासून सुरेशच्या घरी येणं जाणं आहे. अगदी मामा असल्यापासून तिकडं मौलाली चौकातल्या घरी येणं जाणं व्हायचं. सुरेश म्हणला पण तसं आम्हाला कधी मामी म्हणून तसं आम्हाला जाणवलं नाही. मामीने अतिशय प्रेमानं आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही जायचो त्यावेळेला संवाद व्हायचा. आणि खरंच आहे, मामींनी अत्यंत अडचणीच्या काळामध्ये सुरेशला आणि दौलतला घडवलं. सुरेशने जे बोललं ते बरोबरच आहे की मामीसारखी आई सगळ्यांनाच भेटली पाहिजे, जेणेकरून मुलं घडतील, शिस्तीमध्ये राहतील आणि इतरांना पण प्रेरणा देतील. खरं तर नारायणकर कुटुंबियांचं आमच्या वैयक्तिक कोकणी फॅमिलीला खूप मोठं सपोर्ट आहे किंवा प्रोत्साहन आहे. आम्ही सुद्धा जसं जसं सुरेश पुढे गेला तसं तसं आम्ही पण त्यांच्या मागे येत राहिलो. याच्यासाठी ते एक थोडंसं इंजिन म्हणून पुढे गेले, आम्ही डबे म्हणून मागे येत राहिलेलो आहोत. आणि त्यांची प्रेरणा आम्हाला कायम आहे. आणि मामींनी असंच आनंदी आयुष्य जगावं, आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहावी. आणि नारायणकर कुटुंबियांच्या या आजच्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये आम्हाला बोलवलं, सहभागी करून घेतलं. खूप खूप आनंद आहे. सुरेश, दौलत आणि त्यांच्या घरातल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आता आई शुभेच्छा देईल. आई बोला, वहिनीबद्दल काहीतरी. मला जर आधीच्या आठवणी सांगा आम्हाला, बरोबर आहे ना? हा. 2000ला दादा आणि आमचे त्यांनी दोघं बी मिळणे एकदाच वारले. तेव्हापासून दुबळा संसार होता. ते दुबळ्यामध्येच आम्ही म्हणलो नाही की आमचे लेकरं बाळ एका टायमाला आम्हाला मिळत नव्हतं, पण लेकरं बाळ आम्ही घडवलं त्याच्यात. तेच आमचं भाग्य मनाचं. आणि वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही मुली या पटकन या कार्यक्रम पुढे न्यायचा आम्हाला. थँक्यू. नंतर सुनांचा बी नंबर आहे. प्रथम आईला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते, माझ्या आईला 61 वर्ष झाल्याबद्दल. आणि आई ही सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाची असते. आईबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. आईविषयी बोला. आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. माझ्या आईचा 61वा वाढदिवस आहे. माझ्या भावाने माझ्या आईची हौस पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल भावांचं पण अभिनंदन करते. आई हा जगातला फार मोठा शब्द आहे, जो आम्हाला आजपर्यंत आईचा आशीर्वाद लाभलेला आहे. असंच यापुढे लाभो हीच ईश्वराची प्रार्थना. आईला उदंड आयुष्य लाभो. दोन्ही सुना पण शुभेच्छा देत आहेत. या मुलाला बी तुम्हाला बोलायचं आहे. आमच्या आत्याला 61 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्याविषयी जरा चांगलं सांगायचं आहे. आत्या खूप छान आहे, मायाळू आहेत, त्याबद्दल काही नाही. कडक पण आहे. कडक तर आहेतच. आत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या सासूबाईला 61 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आमच्यासाठी सासूबाई खूप चांगले आहेत. आईला 4 बहिणी आहेत, तर 5 मावशापैकी एक मावशी इथं हजर आहे सध्या. बाकीच्या 3 येऊ शकल्या नाहीत. तर एक मावशी काय बोलू शकेल तर काय मावशी मावशी बोलेल. आणि आमच्या 5 मावशांमध्ये एकुलता एक मामा. कुठे मामा? मामा गेले. मामा काय तर आणायला गेले. मग आजी बोलू शकेल. आजी मामीला बोलवा. मामी या मामी. हो या मामी. बघा कॅमेरा आला तुमच्याकडे. हा मुलीच्या मुलींना बोलवा. यंग पिढी. हा या मामी. श्रुती येऊ दे. श्रुती अभिषेक तुम्ही दोघे या जोडी उभा बाजूला. नलन म्हणून कसं आहे ते पण युट्यूबवर जळत का तुम्ही टीव्हीला बातमी. हा यस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या नंदनला. त्यांचा स्वभाव एकदम चांगला आहे, बोलण्याचं एकदम चांगलं बोलते ते व्यवस्थित. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना. माझे मोठे आहेत ते एकदम असं म्हणजे प्रेमळ आहेत. जरा आहे स्वभाव, पण त्यांनी जे बोलतात ना ते एकदम भारी आहे. आणि एकदम असं मस्त आहे. आमच्या अक्कांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 61व्या वर्षाचा. आणि असेच मोठे आम्हाला आशीर्वाद देत राहो हीच शुभेच्छा असंच देऊ. आज आमच्या काकूचा बर्थडे आहे. सगळ्यात आधी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी म्हटलं की काकूंचा स्वभाव कडक आहे, पण मला तसं कधीच जाणवलं नाही. कडक असला तरी आतून ते खूप सॉफ्ट आहेत. आणि त्यांच्या मुलांनी म्हणजे माझ्या दोन्ही दादांनी त्यांना आज सरप्राईज दिलं. खूप छान वाटलं. प्रत्येक मुलांनी आपल्या आईची अशीच म्हणजे बर्थडे करावं, त्यांच्याकडून आदर्श घ्यावा. कारण आईला सरप्राईज देणं हे खूप मोठं गोष्ट असते. प्रत्येक आईचं बर्थडे करणं, त्यांना सरप्राईज देणं, गिफ्ट देणं प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. आणि काकूंना खूप खूप आयुष्य लाभू दे, 100 गाठू दे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ही माझी मोठी बहीण आहे आणि तिने खूप आम्हाला आईसारखं प्रेम दिलेलं आहे. आणि तिनं खूप दुःख काढलेलं आहे. आता भरपूर चांगलं झालं तिचं. ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಕಾಕು ನಿಮಗೆ. वाढदिवसाच्या हार्दिक खूप शुभेच्छा तुम्हाला. असंच आयुष्य जगावं. खूप सुंदर. खरं तर आईचा वाढदिवस करणं हे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आणि या पद्धतीने साजरा करणं म्हणजे जवळच्या लोकांना, पाहुणे मंडळींना एकत्र घेऊन सरप्राईज देणं खूप मोठं गोष्ट असतं. आज ते पूर्ण फॅमिली खरं तर धावपळीमध्ये होते आणि काल रात्रीचे छान डेकोरेशन केलंय. तुम्ही पाहताय आधी पाहिल्या फेट्यापासून डेकोरेशन आहे. बाकी डेकोरेशनची टीम पण खूप छान केलेली आहे. रांगोळीची टीम आहे. आणि तसं ते दोघं भाऊ आहेत, तसं त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही दोघं भाऊ वाटचाल करत आहोत. मामीला तर वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच, पण त्या पूर्ण नारायणकर फॅमिली जे सुरेश सरांचे आहे त्यांच्याकडे प्रेरणा घेऊन आमची फॅमिली छान वाटचाल करत आहे. असंच मामीला उदंड आयुष्य लाभो. पुन्हा एकदा मामीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काय तर आठवणी सांगा जुन्या. आठवणी काय, वहिनी आमचे आले तेव्हा आम्हाला बोलवलं की पाहुणचार करते. आमची वहिनी म्हणजे आमची आई आहे. वहिनी बोला आता. आज वाढदिवस आम्ही सगळे आलोय, मुलांनी केलाय, तर कसं वाटतंय? तेच माझ्या पोराने एवढी तयारी केली, पण मला काय असं वाटलं नाही एवढं मोठा वाढदिवस करतो. मी तिथे साखरपुड्यात होते ना, ये आई म्हणताना मी म्हणलं काय नाही करत वाढदिवस असं म्हणत. पण एवढी तयारी केली मला असं जाणवलं सुद्धा. कळू दिलं नाही. हेच माझा आशीर्वाद त्यांना. सांगा. पार्टीचं वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना बिर्याणीचं जेवण आहे. सगळेजण थांबून बिर्याणी खाऊन जा. व्हेज पण आहे व्यवस्था केली. भात खायचं. आणि आज आईच्या वाढदिवसानिमित्त आमच्याशी ज्या परिवारातले जे सगळे फॅमिली आहेत, प्रत्येक फॅमिलीतल्या एका महिलेला आईकडून गिफ्ट द्यायचं माझं नियोजन होतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना म्हणते, सगळ्या घरातले एक एक महिला या आईच्या हस्ते त्यांना मी एक रिटर्न गिफ्ट देणार आहे. वा वा, छान छान आयडिया. आज आईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक सरप्राईज पार्टी ठेवली होती.
त्याचं आईला पण म्हणजे वाटलं खरंच सरप्राईज वाटायला पाहिजे होतं, कारण कधी कधी सरप्राईज ठेवणं अवघड होतं. बाकीच्या सगळ्यांना माहीत असताना आईला माहीत नाही असं होणार नाही. आणि आईला कळालं नाही आणि सरप्राईज झाला तिला, तर ते आनंद वाटला. आणि सर्व पाहुण्यांनी एवढं म्हणजे माझ्या एका फोनवर येऊन इथं हजेरी लावली आणि आईला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल सर्व पाहुण्यांचे मी आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला, सर्वांनी जेवण करून जावे, बिर्याणीची सोय केलेली आहे. धन्यवाद. बघा संपलं तरी इच्छा आहे बोलायची. माझ्या भावाने आईला सरप्राईज ठेवासाठी आम्हाला एवढं ह्याच्यात ठेवलं होतं की आईला सांगायचं नाही, आईला सांगायचं नाही. आईला 2 दिवस झाले माझ्या घरी नेऊन ठेवले, आजच्या क्षणापर्यंत तिला कळू दिलं नाही. आता सगळ्यांचा ओरडा खाऊन मग तिला मी घेऊन आले आईला येताना. आईला आल्यानंतर अचानक सगळं बघून सरप्राईज काय तर चालले वरती. मी म्हणलं आई काय नाही, शेजारच्या गच्चीवर नाही म्हणले, पोरांनी काय तर केलेलं आहे. तिने आलेले बघितली, खुश झाली. खरंच ऍक्च्युअल तिच्यासाठी सरप्राईज झालेला आहे. आणि थँक्यू सगळ्यांसाठी. जेवणाचं